Hello and welcome to the 13th lecture of Amines Class 12 Chemistry. मागील लेक्चर्समध्ये आपण अमाइन्सच्या केमिकल प्रॉपर्टीज डिस्कस करत होतो. यामध्ये बऱ्याचशा प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत्या. आता या लेक्चरमध्ये आपण ॲरोमॅटिक अमाइन्सच्या बाबतीत काही रिॲक्शन्स पाहणार आहोत आणि ॲरोमॅटिक अमाइन्स जे आहेत त्यांच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचे. सो लेट अस स्टडी इलेक्ट्रोफिलिक substitution reactions of aromatic amines. These reactions are related to aromatic amines only, and the type is electrophilic substitution. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये पहिली रिएक्शन आहे विथ ब्रोमीन वॉटर. फर्स्ट रिएक्शन विथ ब्रोमीन वॉटर, that is bromination reaction. That means addition of bromine. ज्या वेळेला आपण एखादा aromatic amine, let us consider benzene attached to NH2 group, that is aniline. It is an example of aromatic amine, primary aromatic amine. When it is reacted with bromine, water, Br2, okay. ब्रोमीन वॉटर बरोबर आपण ज्यावेळेला रिएक्शन करतोय त्यावेळेला आपण इथे लिहिलं पाहिजे एरो वॉटर, ब्रोमीन वॉटर, ओके. दिस रिएक्शन is carried at room temperature. So you can write room temperature. तर या रिएक्शन मध्ये ब्रोमीन हा ऑर्थो पोझिशनला, त्यानंतर एक मेटा पोझिशनला आणि एक पॅरा पोझिशनला आणि थर्ड ब्रोमीन जो आहे तो नेक्स्ट ऑर्थो पोझिशनला सबस्टिट्यूट होतो. त्यामुळे आपल्याला एका रिंगमध्ये तीन ठिकाणी ब्रोमीन सबस्टिट्यूट झालेले दिसतील. सो द प्रोडक्ट विल बी लाइक दिस: aniline with bromine substituted at two ortho positions and one para position. ओके, त्याचं नाव आपल्याला सांगता आलं. इफ आपण नंबरिंग केलं 1 2 3 4 5 6 तर आपल्याला इथे दिसेल सेकंड, फोर्थ आणि सिक्स्थ या तिन्ही पोझिशन्सला ब्रोमीन आहे. त्यामुळे आपण याचं नाव लिहू शकतो 2 4 6 ट्राय ब्रोमो. ओके, 2 4 6 ट्राय ब्रोमो ॲनिलीन. आणि याचा एक व्हाईट पीपीटी तयार. रिएक्शन बॅलन्स करणं आवश्यक आहे. या तीन ठिकाणाहून ज्यावेळेला ब्रोमीन तीन ठिकाणी ऍड होईल तर इथले हायड्रोजन हे रिमूव्ह होणार आहेत. हे तीन हायड्रोजन रिॲक्ट होण्यासाठी आणखीन तीन ब्रोमीन लागतील. सो दिस विल फॉर्म 3HBr. म्हणजे टोटल आपल्याला या रिॲक्शन मध्ये तीन ब्रोमीन ह्या रिंगवर सबस्टिट्यूट होण्याकरता आणि तीन रिंग या बाहेर पडणाऱ्या हायड्रोजन, तीन ब्रोमीन हे बाहेर पडणाऱ्या हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होण्याकरता म्हणजे टोटल आपल्याला 6 ब्रोमीन लागतील. म्हणून आपल्या इथे रिॲक्शन मध्ये नाव लागेल थ्राइस Br2. आपण म्हणू शकतोय when aniline is reacted with bromine water at room temperature, it gives a white precipitate of 2,4,6 ट्रायब्रोमोॲनिलीन. एखाद्या मार्कासाठी अशी ही रिॲक्शन आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. ओके, नेक्स्ट रिॲक्शन इज नायट्रेशन. Nitration of aromatic amine. Nitration is carried out. Nitration means addition of NO2 group. Addition of NO group. Addition of NO2 group that is carried out in presence of
nitrating mixture, nitric acid, concentrated nitric acid plus concentrated H2SO4 is called as nitrating mixture. When aromatic amine is nitrated or when it is heated with nitrating mixture at say 15 डिग्री पर्यंत हीट केलं तरी सुद्धा ही रिएक्शन घडू शकते. आपण लिहिताना फिनॉल्स मध्ये आपण शिकलेलो आहोत की ज्या वेळेला नायट्रिक ऍसिड बरोबर रिएक्शन होते HNO3 हे लिहिताना आपण जर अशा पद्धतीने लिहिलं OHNO2 तर रिएक्शन समजायला सोपं जातं. दिस इज नायट्रिक ऍसिड पण लिहिताना आपण रिप्रेझेंट करूया OHNO2. सो रिएक्शन मध्ये नायट्रिक ऍसिड पार्टिसिपेट करणार आहे OHNO2 that is HNO3 concentrated nitric acid in presence of concentrated H2SO4. This is known as nitrating mixture of concentrated nitric acid and concentrated H2SO4 is known as nitrating mixture. The reaction is carried out at 15 degree that is 288 Kelvin. 288 केल्विनला आपण ही ज्यावेळेला रिएक्शन करतो त्यावेळेला आपल्याला तीन प्रोडक्ट मिळतात ज्यामध्ये ऑर्थो पोझिशनला एक नायट्रो ग्रुप अटॅच होईल, एक मेटा पोझिशनला आणि एक पॅरा पोझिशनला. मग आता आपल्या लक्षात येईल ऑर्थो पोझिशनला ज्यावेळेला नायट्रो ग्रुप अटॅच होईल त्या ठिकाणी स्टिरिक हिंड्रन्स असणार आहे, त्यामुळे तो प्रोडक्ट अतिशय कमी प्रमाणात मिळेल. ओके, सो द वन प्रोडक्ट will be aniline with nitro group at ortho positions. So it is ortho nitro aniline. This is formed only 2%. हा product फक्त 2% द्यावे because due to the steric hindrance of these two groups, this product is unstable. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट काय होणार आहे aniline with NO2 group at meta position. मेटा पोझिशन वर नायट्रो ग्रुप अटॅच असणारा एक प्रोडक्ट तयार होईल. सो इट इज मेटा नायट्रो aniline. आणि हा प्रोडक्ट जो आहे इट विल बी अबाउट 47%. 47% हा प्रोडक्ट तयार होतो आणि मॅक्झिमम प्रोडक्ट जो आहे दॅट विल बी इन दॅट नायट्रो ग्रुप विल बी सबस्टिट्यूटेड ॲट पॅरा पोझिशन. त्यामुळे थर्ड प्रोडक्ट आपल्याला जो मिळणार आहे त्यामध्ये aniline with nitro group at para position. So it is para nitro aniline and this is about 51%. That means you can say when aniline is reacted with nitrating mixture, that is concentrated HNO3 and concentrated H2SO4 at 288 Kelvin, it gives a mixture of ortho, meta and para substituted aniline. आणि त्या तिघांचा आपण इथे पर्सेंटेज लिहिलेला आहे. ऑर्थो प्रोडक्ट विल बी फॉर्म 2%, मेटा विल बी फॉर्म 47% and para product is formed 51%. आता ही रिएक्शन आपल्याला बॅलन्स करता आली पाहिजे. या ठिकाणी आपल्याला दिसत तीन प्रोडक्ट तयार होतात म्हणजे तीन ॲनिलिन मॉलिक्युल्स आपल्याकडे असणं आवश्यक आहे. सो राईट हिअर 3. ओके, आता प्रत्येक ठिकाणी फर्स्ट रिंग मधून ऑर्थो मधून एक हायड्रोजन बाहेर पडणार आणि त्या ठिकाणी NO2 ग्रुप अटॅच होणार. सेकंड रिंग मधून मेटा पोझिशन वरचा हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे आणि त्याच्या जागी NO2 ग्रुप रिप्लेस होणार आहे. त्यानंतर थर्ड रिंग मध्ये पॅरा पोझिशनचा हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे आणि त्या ठिकाणी NO2 ग्रुप रिप्लेस होणार आहे. म्हणजे तीन हायड्रोजन हे बाहेर पडणार आहेत. वन फ्रॉम ऑर्थो, second from para and second from meta and third from para. तीन हायड्रोजन जे बाहेर पडणार आहेत ते तीन OH बरोबर रिएक्ट होतील. त्यामुळे आपल्याला लागले 3OH. ओके, that will form 3H plus 3OH, that will give 3H2. This is called as nitration of
ॲरोमॅटिक अमाइन्स. ॲरोमॅटिक अमाइन्सचं आपण नायट्रेशन केल्यानंतर 3 प्रोडक्ट पॉसिबल आहेत, ऑर्थो, मेटा अँड पॅरा. आता यापैकी जर आपल्याला फक्त पॅरा प्रोडक्ट मिळवायचा असेल, मेजर क्वांटिटीमध्ये पॅरा प्रोडक्ट मिळवायचा असेल, तर हा NH2 ग्रुप जो आहे हा डिॲक्टिव्हेट केला पाहिजे. त्यामुळं आपण सेकंड रिएक्शन पाहूया, नायट्रो ग्रुप, ज्याच्यामध्ये हा NH2 ग्रुप आपल्याला डिॲक्टिव्हेट करायचा आहे बाय युजिंग ॲसिटिक अनहायड्राइड. अनहायड्राइड आपण वापरून हा ग्रुप डिॲक्टिव्हेट करू शकतो, ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह त्याचा तयार करू शकतो. सो जर पॅरा प्रोडक्ट मेजर क्वांटिटीमध्ये मिळवायचा असेल आणि मग नेक्स्ट आपण नायट्रेशन कॅरी करू शकतो. म्हणजे नायट्रेशन 2 प्रकारे करता येतं. डायरेक्ट आपण नायट्रेशन केलं तर आपल्याला मिक्सचर ऑफ ऑर्थो नायट्रो ॲनिलीन, मेटा नायट्रो ॲनिलीन आणि पॅरा नायट्रो ॲनिलीन हे तिघांचं मिक्सचर मिळेल, ज्याच्यामध्ये ऑर्थो प्रोडक्ट 2% असणार आहे, मेटा प्रोडक्ट 47% आणि पॅरा प्रोडक्ट इज 51%. But if you want to get para product as a major product, you have to deactivate this NH2 group. मग ह्या NH2 ग्रुपला डिॲक्टिव्हेट करायचा याचाच अर्थ याची कोणत्या तरी दुसऱ्या ग्रुपनं यातला एखादा रिप्लेसेबल हायड्रोजन आयटम रिप्लेस केला पाहिजे आणि त्यासाठी वापरला जातं ॲसिटिक अनहायड्राइड. सो इफ ॲनिलीन, that is aromatic amine, is reactive with acidic anhydride CH3CO twice O. This reaction is carried out in presence of pyridine, which is a weak base which will neutralize the byproduct formed in this reaction. आता ह्या रिएक्शन मध्ये पहा, एक ॲसिटाइल ग्रुप हा रिप्लेसेबल एका हायड्रोजन आयटमला तो रिप्लेस करेल. सो the product will be NH attached with COCH3. ओके. आता या ठिकाणी राहिलेला CH3COO हा बाहेर पडलेला हायड्रोजन बरोबर जाईल, त्यामुळे CH3COH ॲसिटिक ॲसिड आहे आणि ॲसिटिक ॲसिडला न्यूट्रलाइज करण्याकरताच आपण पिरिडीन हा वीक बेस वापरतो आणि हा जो प्रोडक्ट तयार झाला आहे दॅट इज कॉल्ड ॲज ॲसिटॅनिलीड. दिस इज कॉल्ड ॲज ॲसिटॅनिलीड. या ॲसिटॅनिलीडचं आपण आता नायट्रेशन जर केलं, when it is reacted with nitrating mixture again at 288 Kelvin, याचं जर आपण रिॲक्शन concentrated HNO3 plus concentrated H2SO4 at 288 Kelvin जर रिॲक्शन कॅरी केली तर या प्रोडक्टचं आपल्याला नायट्रेशन करता येईल आणि आपल्याला डायरेक्टली पॅरा सबस्टिट्यूटेड नायट्रो ग्रुप असलेला प्रोडक्ट मिळेल आणि त्यामुळे आपलं प्रोडक्ट कसं असेल पहा, NHCOCH3 and NO2 group will be at पॅरा पोझिशन. म्हणजे इथं आपल्याला मिळणार आहे पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप असलेला ॲसिटॅनिलीड. सो इट इज कॉल्ड ॲज पॅरा नायट्रो acetanilide. पॅरा नायट्रो ॲसिटॅनिलीड इज अ प्रोडक्ट. पण आपल्याला पॅरा नायट्रो ॲनिलीन मिळवायचं आहे, म्हणजे पुन्हा ह्या ॲसिटिल ग्रुप जो आहे तो त्याचं कन्व्हर्शन NH2 ग्रुपमध्ये केलं पाहिजे. सो अगेन यू हॅव टू रिॲक्ट विथ वॉटर ऑर यू हॅव टू ॲसिडिफाय इट. त्याला आपण ॲसिडिफाय करूया. ॲसिडिफाय केल्यानंतर H plus, so this will convert into, or you have to just react with water. Water बरोबर react केला तर इकडं एक H जाईल आणि CH3CO ग्रुप कडे OH. H plus तुम्ही लिहू शकता or you can write as H2. Okay, H2 आहे त्याला एके ठिकाणी H, एके ठिकाणी OH. So the product will be NH2 and here it is NO2 plus CH3COOH. म्हणजे तिथे आपल्याला मिळाला पॅरा नायट्रो ॲनिलीन. म्हणजे पॅरा नायट्रो ॲनिलीन हा ज्यावेळेला आपला मेजर प्रोडक्ट म्हणून मिळवायचा असतो त्यावेळेला फर्स्ट यू हॅव टू डिॲक्टिव्हेट दिस NH2 ग्रुप बाय असायलेशन. असायलेशन केल्यानंतर हा
NH2 ग्रुप डिॲक्टिव्हेट होईल आणि आपला प्रोडक्ट मिळेल ॲसिटॅनिलीड. ॲसिटॅनिलीड विथ ॲसिटिक ॲसिड. आणि ॲसिटिक ॲसिड तयार होतो बाय प्रोडक्ट म्हणून आपण त्याला न्यूट्रलाइज करण्याकरता वीक बेस बिल्डिंग वापरला पाहिजे. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण ह्या ॲसिटॅनिलीडचं ज्यावेळेला नायट्रेशन करतो बाय युजिंग नायट्रेटिंग मिक्सचर, यू विल गेट अ पॅरानायट्रो ॲसिटॅनिलीड. पॅरानायट्रो ॲसिटॅनिलीड मिळालं. याचं आपण जर हायड्रोलिसिस केलं, ॲसिड हायड्रोलिसिस केलं तर हा बॉन्ड इथं ब्रेक होईल. NH कडे एक हायड्रोजन जाईल आणि राहिलेल्या CH3 ॲसिटिक ग्रुपकडे एक OH जाईल. सो द प्रोडक्ट विल बी पॅरानायट्रोॲनिलीन विथ द फॉर्मेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त पॅरानायट्रोॲनिलीन, पॅराला नायट्रो सबस्टिट्यूटेड ग्रुपच असलेला ॲरोमॅटिक अमाइन आपल्याला मिळवायचा असेल तर या पद्धतीने आपल्याला ही रिॲक्शन कॅरी करावी लागेल. आणि जर आपण डायरेक्टली पाहिलेलं आहे, डायरेक्टली जर नायट्रेशन केलं त्याचं तर मात्र आपल्याला 3 प्रोडक्ट मिळतात. ऑर्थो, पॅरा आणि मेटा सबस्टिट्यूटेड नायट्रो प्रोडक्ट आपल्याला मिळतील. आणि फक्त जर पॅरा सबस्टिट्यूटेड आपल्याला मिळवायचं असेल तर या पद्धतीने फर्स्ट असायलेशन, देन नायट्रेशन अँड देन ॲसिडिफिकेशन या स्टेप्स आपल्याला फॉलो करावं लागतील. आता यानंतर शेवटची रिॲक्शन सल्फोनेशन आपण पाहणार आहोत. So let us study sulfonation. Sulfonation means addition of SO3H group, and this SO3H group is added in the ring by using concentrated sulfuric acid. So when aniline, that is aromatic amine, example is aniline. When aniline is heated with or reacted with concentrated sulfuric acid, that is H2SO4, it will give anilinium hydrogen sulfate. आता यातला एक H जो आहे, एक हायड्रोजन ॲटम हा NH2 ग्रुप मध्ये ऍड होतो. म्हणजे इथे नायट्रोजनची व्हॅलेन्सी ऍक्च्युअली इथे 3 आहे, पण आणखी एक हायड्रोजन ऍड झाल्यामुळे त्याची व्हॅलेन्सी होते 4. त्यामुळे आपल्याला नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज असलेला दिसेल NH3+, आणि राहिलेला HSO4 ग्रुप जो आहे याला अटॅच होतो HSO4, that is minus. This is called as anilinium hydrogen sulfate. This is anilinium hydrogen sulfate, or you can say ClFAT. anilinium hydrogen sulfate तयार होतो. पण हा प्रोडक्ट जो आहे याला ज्यावेळेला आपण हीट करतो साधारणपणे 453 to 473 केल्विन, 453 to 473 केल्विनला आपण ह्या ॲनिलिनियम हायड्रोजन सल्फेटला ज्यावेळेला हीट करतो त्यावेळेला आपल्याला मिळतं सल्फोनिलिक ॲसिड. सल्फोनिलिक ॲसिड म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे NH2 and SO3H. This is sulfonilic acid. ऍक्च्युली या रिएक्शन मध्ये घडतं काय तर या ठिकाणी SO3H ग्रुप यामधलाच SO3 आणि एक H म्हणजे एक ऑक्सिजन आणि या ठिकाणचा एक हायड्रोजन बाहेर पडतो. 2 हायड्रोजन. ओके, हे पहा यातला एक हायड्रोजन इथं SO3H ग्रुप सबस्टिट्यूट होणार आहे, त्यामुळे इथला एक हायड्रोजन, हे 2 हायड्रोजन आणि यातला एक ऑक्सिजन हे वॉटर मॉलिक्यूल म्हणून बाहेर पडतील आणि राहिलेला जो SO3H गट आहे तो पॅरा पोझिशनला ऍड होईल and this is called as sulfonilic acid, and this sulfonilic acid is in equilibrium with, this is in equilibrium, हा equilibrium state मध्ये असतो.
एका आयनच्या फॉर्ममध्ये. यातला हा H जो आहे या NH2 ग्रुपमध्ये ऍड होतो आणि आपलं हे स्ट्रक्चर असं दिसायला लागतं. ॲनिलीन विथ NH3 नायट्रोजन वर एक हायड्रोजन यातला आला की इथं नायट्रोजनची व्हॅलेन्सी 4 होईल, त्यामुळे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आणि SO3 ग्रुप विल हॅव निगेटिव्ह चार्ज. म्हणजे इथे डायपोलर आयन तयार होतो. दिस डायपोलर आयन इज कॉल्ड ॲज झ्विटर आयन. दिस इज कॉल्ड ॲज झ्विटर आयन. एक्झाम मध्ये काही वेळेला झ्विटर आयनची डेफिनेशन विचारली आहे. व्हॉट इज मीन बाय झ्विटर आयन आणि त्याचा फॉर्म्युला एखादा आपल्याला तिथं सांगावा लागतो. झ्विटर आयन इज अ डायपोलर आयन. हा डायपोलर आयन आहे आणि त्याचं एक्झाम्पल इथं आपण दाखवू शकतो. सल्फोनिक ऍसिडचं कन्व्हर्शन किंवा इक्विलिब्रियम स्टेटमध्ये झ्विटर आयनमध्ये झालेलं आपल्याला दाखवता येईल. या पद्धतीने कदाचित यावर सुद्धा क्वेश्चन असू शकतो. अदरवाईज डायरेक्ट क्वेश्चन असू शकतो. व्हॉट इज द राईट द रिएक्शन बिटवीन aniline and concentrated H2SO4. When aniline is heated with concentrated H2SO4, first we get anilinium hydrogen sulfate. एक H NH2 ग्रुप मध्ये ऍड करा, so it will convert into NH3 plus आणि राहिलेला HSO4 ग्रुप त्याच्या पुढे लिहा. This is anilinium group. This is hydrogen sulfate. So it is anilinium hydrogen sulfate. Which on heating, तो पुन्हा आपण जेव्हा हीट करतो यातून वॉटर मॉलिक्यूल सल्फ्युरिक ऍसिड बरोबर आपल्याला हीट करायचं. पण हीटिंग विथ सल्फ्युरिक ऍसिड वॉटर मॉलिक्यूल मस्ट बी रिमूव्ड. वॉटर मॉलिक्यूल कसा जाईल तर ह्या पॅरापोजिशनचा एक H, यातला एक H NH3 मधला 2 H आणि याच्यातला एक ऑक्सिजन हा गेला की वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. आता राहिलं काय बघा इथे NH2 ऍज इट इज आणि इथला काय ऑक्सिजन गेल्यामुळे SO3H ग्रुप राहिलाय. दॅट विल गेट अटॅच्ड टू द पॅरापोजिशन अँड दिस कंपाउंड इज कॉल्ड ॲज sulfonylic acid. And sulfonylic acid is in equilibrium with this dipolar ion which is called as Zwitter ion. I hope तुम्हाला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आपण ब्रोमिनेशन, नायट्रेशन आणि सल्फोनेशन घेतलेले आहे. हे व्यवस्थित समजलं असेल. रिएक्शन टेक्स्टबुक रेफर करून पहा आणि या रिएक्शन वहीमध्ये लिहून प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ कन्सेप्ट समजेपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, काही डिफिकल्टी असल्यास कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत. सो तोपर्यंत थँक्यू.